नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण बघतो आहोत की अमरावती जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका संपल्या, परंतु अंजनगाव नगर परिषद ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्या त्याच्यावर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आणि निवडणूक आयोगाने ती निवडणूक रद्द केलेली होती आणि आता पुन्हा नगरपालिकेची निवडणूक लागली. 12 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली आणि अनेक पक्षांचे दिग्गज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपल्याला प्रचार सभा घेतात आणि प्रचाराला पुढे जातात. आता वातावरण तापत चाललेलं आहे, कारण जेव्हा ते स्थगिती आली होती तेव्हापासून सगळ्यांची निराशा झालेली होती आणि आता पुन्हा कामाला लागलेले आहेत आणि अनेक पक्षाचे दिग्गज आपली उमेदवारी जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्ते आपल्याला कामाला लागलेले आहेत. आपल्यासोबत जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत जे उमेदवार आहेत पदाचे अविनाशजी गायकुले हे इंजिनियर आहेत आणि इंजिनियर असताना आज त्या निवडणुकीला समोर जातात. त्यांची प्रतिभा स्वच्छ आहे आणि सर्व लोकांनी मन मिळवून असल्या कारणाने अनेकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे आणि आता आपण या भारतीय जनता पार्टीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गायकुले यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. काय दादा, आपण बघतो आहोत की आता अंजनगाव नगर परिषद निवडणुकीला आपण पुन्हा कामाला लागलेला, जोमाने कामाला लागलेला, सुरुवातीला आपला चांगला प्रचार सुद्धा झालेला होता. आता ऐन वेळेवर स्थगिती आली होती. आता निवडणुकीत पुन्हा आपण समोर जात आहोत आणि काय व्हिजन राहणार आहे आपल्याला अंजनगाव शहराचं आपण बघतो आहोत की अनेकांनी आज जे एमआयएमचे जे नगराध्यक्ष उमेदवार त्यांनी म्हणजे विचार हे केलेले आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या कामात अजूनपर्यंत विकास झालेला नाही आहे. ते आपले जे डम्पिंग यार्ड आहे, डम्पिंग यार्डचा जो प्रश्न आहे तो अकोट रोडवर आपण बघतो की अनेकांच्या लहान मुलांपासून सर्वांना गळ्याचे प्रॉब्लेम या प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु त्याचं नियोजन केलं गेलं नाही. या संदर्भात आपल्या जे आता नगर परिषद निवडणुकीत आपण समोर जात आहे, काय आपल्याला नियोजन राहणार आहे आणि काय विकासासाठी आपण या शहरासाठी पाण्याची समस्या, अनेक समस्या, काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम माझ्या समस्त अंजनगाव सुरजी शहरातील मायबापांना नमस्कार करतो. मतदार मायबाप, आम्हाला भारतीय जनता पार्टीने एक मोठी संधी दिलेली आहे या शहराचा विकास करण्यासाठी. त्यात मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि आमच्या नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं एक अशी मोठी टीम आहे. येणाऱ्या काळात सत्ता ही आमची केंद्रात सुद्धा आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे. त्या निमित्तानं येणाऱ्या काळात अंजनगाव सुरजी शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, आमचे आदरणीय देवाभाऊ, तसेच आमचे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या आशीर्वादाने आम्ही हे काम पुढे नेणार आहे. कारण अंजनगाव सुरजी शहर हे अतिशय शापित असलेलं शहर आहे. इथे सत्तेतील कोणताच लोकप्रतिनिधी आजपर्यंत या गेल्या 5 वर्षात राहिला नाही. कारण गेल्या 5 वर्षापासून शहरात नगर परिषदेवर प्रशासक राज आहे आणि आपण जो डम्पिंग यार्डचा विषय करत आहात, तो डम्पिंग यार्डचा विषय तुम्ही सध्या जे लोकप्रतिनिधी आहेत इथे त्यांना जाऊन विचारा का तुम्ही 1.5 वर्षापासून काय केलं आहे. तुम्ही 1.5 वर्षापासून त्या डम्पिंग यार्ड बद्दल का ऍक्शन घेतली नाही. तुम्ही मला आज हा प्रश्न विचारत आहे, त्यामुळं मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो की तुम्ही त्या लोकांना सुद्धा विचारा का तुम्ही 1.5 वर्षापासून लोकप्रतिनिधी पद भूषवत आहात. काय नुसतं काही लोक तर असे झाले आहे अंजनगाव सुरजीत की नुसतं कमिशन बाजी चालू झालेली आहे, आतापर्यंत सुद्धा चालू आहे आणि चीड आणणारी गोष्ट आहे. या लोकांनी का ते डम्पिंग ग्राउंड क्लिअर करायचा प्रयत्न केला नाही. आम्ही तर तिथं अजून पोहोचलो नाही. आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला ज्या ज्या गोष्टी गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या आरोग्याच्या हिताच्या आहेत त्या आम्ही सर्वप्रथम करू, त्याला प्रायोरिटी राहील आमची. परंतु हे जे लोक आता प्रचाराला समोर गेलेले आहे, आपापल्या घरातले उमेदवार ज्यांनी लॉन्च केले, मी व माझा परिवार, अशा लॉन्च केलेल्या लोकांना तुम्ही विचारा, लोकप्रतिनिधींना विचारा की का डम्पिंग ग्राउंड 1.5 वर्षापासून तुम्ही हटवलं नाही, का तिथलं म्हणजे निरीक्षण केलं नाही, का तुम्ही तिथं जाऊन ते ऍक्शन घेतली नाही, का यांनी या गोष्टीवर हात घातला नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही विचारलेला प्रश्न. कारण अंजनगाव सुरजी शहराच्या एंट्रीला अकोल्यावरून जर कधी कोणतेही माझ्या गावात येणारे आपल्या परिवारातील पाहुणे असो, कोणी असो, ते येणाऱ्या मंडळींना त्याचा त्रास होतो. परंतु आम्ही जेव्हा नगर परिषद मध्ये आमची सत्ता, भारतीय जनता पार्टीची सत्ता जाईल जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, तेव्हा गावातील एकूण एक काम प्रायोरिटी लेवलवर एक सिव्हिल इंजिनियर म्हणून, एक गावचा जबाबदार नागरिक म्हणून
एक गावचा आहे, या बाबीतून तुम्हाला एक प्रॉमिस करतो, विश्वास देतो समस्त अंजनगाव सुरजी शहरवासियांना, येणारा काळ हा फक्त विकासाचा राहील, येणारा काळ हा फक्त विश्वासाचा राहील, येणारा काळ अंजनगाव सुरजी शहरासाठी हा फक्त फक्त एक ब्ल्यू प्रिंट तयार करून येणाऱ्या 5 वर्षात अंजनगावचा चेहरा मोहरा अविनाश गायगुले व त्याची टीम, भारतीय जनता पार्टीचे दोन्ही ठिकाणचे सरकार बदलवल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला देतो. अहो, जो प्रश्न विचारलेला आहे ते MIM चे पदाचे जे अध्यक्ष आहेत विनीत डोंगरदिवे यांनी थेट भाजप आणि काँग्रेस यावर टीका केली आहे. त्यावेळेस कमल कांजी लाडोळे नगराध्यक्ष पदाचे अध्यक्ष होते आणि त्याच काळात मोठा जो ओला कचरा आहे आणि सुका कचरा आहे यामध्ये मोठा आणि त्याच्यानंतर 6 किलोमीटरचा अंतर दुसरा होता, फक्त डिझेल आणि पेट्रोल वाचवण्यासाठी त्यांनी तिथेच हे ठेवला असा आरोप त्यांनी केलेला होता MIM चा. मी कोण माझ्यावर काय आरोप करत आहे याकडे बिलकुल लक्ष देत नाही, कारण राजकारणात ज्याच्याकडे काहीच नसते, काही करण्यासारखं नसते, तो आरोपाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. राहिला विषय आमचे आदरणीय कमलकांतभाऊ लाडोळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांना एक कालावधी, विशिष्ट कालावधी भेटला, त्यांना पूर्ण 5 वर्षाची टर्म भेटली नाही, कारण त्यांचे 2.5 वर्षे हे कोरोना काळात गेले आणि खूप सुंदर कामं केले कमलकांत भाऊंनी. कारण मी त्यांच्या अतिशय या गावातला म्हणजे प्रत्यक्षदर्शी आहे की विकास कसा करायचा, हे अनुभवातून मला कमलकांत भाऊच्या मार्गदर्शनात सुद्धा भविष्यात विकास करायचा आहे. आणि विरोधकांना हे सांगा, आमच्या विरोधकांना हे सांगा की अविनाश गायगुले हा फक्त विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढत आहे, त्यामुळे तुम्ही किती अपप्रचार केला तरी भारतीय जनता पार्टीचा झेंडा येणाऱ्या काळात जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने, मतरूपी आशीर्वादाने नगर परिषदवर फडकणार आणि जनता ही विकासासोबत आहे. कारण इथल्या माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा समजून गेलेलं आहे की आपल्याला यावेळेस विकासासोबतच राहावं लागल, विकासाशिवाय अंजनगावला पर्याय नाही. त्यामुळे ते सुद्धा मंडळी माझ्यासोबत आहे आणि चांगल्यात चांगला विकास कसा करायचा हे अविनाश गायगुलेच्या डोक्यात आहे, त्याच्या टीम सोबत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. हो, एक प्रश्न असा आहे की घराणेशाहीचा जो विषय आपण मांडलेला आहे, आपण बघतो की भारतीय जनता पार्टीने आता काही असे कार्यकर्ते आहेत की ते तळागाळातले कार्यकर्ते होते, यामध्ये जे अचलपूरचे जे उमेदवार होते आपल्याला अभय मातने, त्यानंतर तुम्ही, अशा 2 सीटा आहेत. परंतु काही असे आहेत की घराणेशाहीचा, जसं आपण दर्यापूर मतदारसंघाचे जे आपल्याला आमदार होते भारसाकडे, आणि त्यांच्याच पत्नीला 2 वेळा तिकीट भेटलेली आहे, पण तेही घराणेशाहीच आहे. आमच्या आदरणीय प्रकाशभाऊ भारसाकडे हे माझे नेते आहे, मी त्यांच्या तालमीत तयार झालेला एक सामान्य कार्यकर्ता आहे. आजही मला त्यांच्याबद्दल असीम आणि निस्सीम आदर आहे. तुम्ही आदरणीय प्रकाशभाऊ बद्दल जेव्हा बोलता ना, तेव्हा समोरच्यांनी हा विचार करायला पाहिजे की आमचे आदरणीय प्रकाशभाऊ यांनी कोणत्या टर्मला, त्यांच्या कितव्या टर्मला आमच्या वहिनी साहेबांना निवडणुकीला सामोरे केलं, हा तर विचार करा. तुम्ही घराणेशाही म्हणता, तर शेवटी राजकारणात ज्या गोष्टी करायच्या त्या करावंच लागते. पण तुम्ही कुठं 1 वर्ष सुद्धा झाला नाही तुम्हाला लोकप्रतिनिधी बनून, आणि तुम्ही पोराला लॉन्च करता. तुम्हाला, पोराला किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला अंजनगाव सुरजी शहरातील जनता ऍक्सेप्ट करणार नाही, ही ग्वाही मला जनते थ्रू देत आहेत जनता अंजनगाव सुरजी शहरातील. आणि राहिला विषय घराणेशाहीचा, त्याला घराणेशाही म्हणत नाही. 7-7, 8-8 टर्म प्रकाशभाऊ निवडून आलेले आहे. कुठेतरी त्यांना स्वतःचा विचार करावा लागतो, स्वतःच्या आरोग्याचा विचार करावा लागतो, आणि ती जी जनता असते ती जनता त्या प्रकाशभाऊंना स्वतः म्हणते की नाही आम्हाला आमच्या बहिणी साहेब चालतात. पण इथं तुमच्या सोबत एकही जनता नसताना, इव्हन परिवारातील लोक सुद्धा नाहीत, तर तुम्ही विचार करा की तुम्ही कोणती चूक केलेली आहे. हो, आता झाला हे आपला टीका टिप्पणीचा विषय, आणि आता आपला जो अजेंडा आहे भारतीय जनता पार्टीचा आणि विकासाच्या पासून अनेकांनी हे केलेलं आहे, कुठंतरी विकास खुंटलेला आहे. आता आपण इंजिनियर आहे आणि आता आपण जनतेने आपल्याला विश्वास दिला आणि निवडून गेले, तर आपल्या डोक्यातल्या काय कल्पना आहे? शैक्षणिक दर्जा, नगर परिषद शाळा आपण बघतो की भकास झालेल्या आहेत, जिल्हा परिषद शाळा भकास झालेल्या आहेत, परंतु पाण्याची मोठी समस्या आहे. काय सांगाल या संदर्भात? अंजनगाव सुरजी शहरातील जनता अतिशय विचारपूर्वक यावेळेस मतदान करणार आहे. त्यांना हे माहिती आहे की अविनाश गायगुले स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, आणि सिव्हिल इंजिनियर हा माणूस जगाच्या पाठीवर, त्याच्या डोक्यात फक्त कन्सेप्ट असतात की कसं बा डेव्हलपमेंट केल्या जाऊ शकते. हे तर माझं गाव आहे, माझा परिवार आहे. गाव म्हणजे या गावातील प्रत्येक नागरिक हा माझा परिवार आहे.
त्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या सुखसुविधा कशा पोहोचतील. कारण नगर परिषद म्हटल्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नगर परिषदशी निगडीत असलेले कामं असतात. तुम्ही म्हणाल सकाळी उठल्यापासून म्हणजे कसं, तुम्ही म्हणाल सकाळी उठल्यापासून झाडझूड, साफसफाई, स्वच्छ सुंदर सुंदर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर, हे एक ब्रीदवाक्य माझ्या डोक्यात आहे. हिरवं शहर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कधी विचार केला दादा, तर अशा छोट्या छोटे बदल जरी करू शकलो आपण गावात, छोटे छोटे बदल, मी विकासावर वेगळ्या पद्धतीनं काम कराल, पण सुंदर आणि स्वच्छ शहर जर कधी करायचं आहे, पॉलिथिन मुक्त जर कधी अंजनगाव सुरजी करायचं असेल, हिरवगार जर कधी नगर परिषद करायची असेल, हिरवीगार जर कधी शहर करायचं असेल, आणि दुसरी गोष्ट पाण्याचा जो प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नासाठी माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आहे की मला अंजनगाव सुरजी शहरासाठी एक स्पेशल वेगळा फिल्टर प्लांट शहानूर येथे तयार करायचा आहे. कारण त्या बाबतीत आमची वरच्या लोकांसोबत सुद्धा चर्चा झालेली आहे आणि वरच्या आमच्या सरकारमधल्या सर्व लोकांनी मला गावी दिली की अविनाश, इथे आपला आमदार नाही, इथे आपला खासदार नाही, इथली सगळी धुरा ही नगर परिषदवर येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तू जे जे कामं सुचवशील त्या त्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. राहिला विषय शाळेचा, तर शाळा मला माहिती आहे, मी नगर परिषदच्या शाळेत 1980ला शिकलेलो आहे. मी नगर परिषदच्या शाळेतून घडलेला विद्यार्थी आहे, आज इथपर्यंत आलो आहे. आम्हाला नगर परिषदच्या शाळेने घडवलेलं आहे. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ती सर्वांना माहिती आहे, शाळा डबघाईस आलेल्या आहे, शिक्षण संस्था डबघाईस आलेल्या आहे, शाळा नगर परिषदच्या डबघाईस आलेल्या आहे. शाळेवर मायक्रो लेवलवर जाऊन काम करणे अतिशय गरजेचं आहे. कारण शाळेचा अनुभव हा माझ्या पाठीशी खूप चांगल्या पद्धतीने आहे. दर्यापूर येथे माझी मोठी शाळा आहे, त्या शाळेचा मी अध्यक्ष आहे, 1000 विद्यार्थी आहे. परंतु माझी तळमळ आहे की नगर परिषदच्या शाळेत मोफतमध्ये गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना, मुलांना शिक्षण कसं भेटलं पाहिजे, आरोग्य व्यवस्था कशी दुरुस्त झाली पाहिजे, माझ्या गावात चांगल्यात चांगला दवाखाना आणि तिथे चांगल्यात चांगले इन्स्ट्रुमेंट कसे आले पाहिजे, चांगल्यात चांगल्या सुविधा. मला इथं शोकांतिक आहे दादा, इथे जर कधी आमच्या माता भगिनीला एक शिजर करायचं म्हटलं तर परतवाड्याला रेफर केल्या जाते. खूप मोठी शोकांतिका आहे. परंतु येणाऱ्या काळात अंजनगाव सुरजी फक्त नगर परिषद पुरती लिमिटेड नाही राहील. ती दवाखाना असो, तहसील असो, इलेक्ट्रिक विभाग असो, पाणी पुरवठा विभाग असो, पोलीस स्टेशन असो, या सगळ्या गोष्टीसाठी लागू पडणार असते. कारण इथं राहणारा प्रत्येक माणूस या सर्व संस्थांशी निगडीत असतो. त्या सर्व संस्था चांगल्यात चांगलं कसं काम करतील, त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सर्वात पुढे जाणार आणि विकासाला चालना देणार. हे होते आपल्यासोबत अविनाश भाऊ गायगोले आणि इंजिनियर आहेत आणि अनेक कल्पना आणि संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि कशा पद्धतीनं नगर परिषदचं काम केलं जाईल आणि अनेक ज्या योजना, त्या योजना अजूनही आल्या नाही, अशा डोक्यातल्या कल्पना त्यांनी आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून जातात. आता नेमकं अंजनगाव शहरातील जनता कोणाला निवडून देणार याकडे जनतेचे लक्ष लागणार आहे. सहारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.